आपणास माहिती आहे की विधिमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी मी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावाने चालू असलेल्या डान्स बारच्या संदर्भातला विषय उपस्थित केला होता आणि हा डान्स बार गृहराज्यमंत्र्याच्या मातोश्रीच्या नावाने चालू आहे आणि महाराष्ट्र सरकारची प्रतिमा त्यामुळे अतिशय डागाळली जाते। या बाबतीमध्ये त्या डान्स बारवरती झालेली कारवाई, यापूर्वी त्या डान्स बारवरती 2023 मध्ये झालेले छापे, त्या डान्स बारमध्ये त्या दिवशी जे छापे पडले त्याच्यामध्ये अरेस्ट झालेल्या 22 बारबाला, 22 गिरायक, रोकड रक्कम अशा प्रकारचा सगळा पंचनामा, एफआयआर ची कॉपी, त्या डान्स बारचं लायसन, याच्यापूर्वी 2023 मध्ये झालेले जे छापे होते त्याचे पंचनामे, त्याचबरोबर ज्या अवैध पद्धतीने खेडमध्ये वाळू उपसा करत होते तो देखील आरोप मी केला होता। त्या वाळू उपसाचे जे सरकारचं धोरण आहे 5 ब्रास वाळू ही गरिबांच्या घरकुलाला मिळाली पाहिजे, परंतु ही वाळू ही योगिता डेंटल कॉलेजमध्ये डंप करून ठेवली आहे। आकिब मुकादम नावाचा त्यांचा कार्यकर्ता ज्या पद्धतीची वाळू उपसतोय त्याचे सगळे फोटो, त्याचे सगळे व्हिडिओ, डान्स बारच्या संदर्भातली सगळी माहिती, डान्स बारचे कुठले कुठले कायदे, डान्स बार प्रोहिबिटरी ऍक्ट, ड्युटीज अँड लायबिलिटीज या सगळ्याची व्यवस्थेत मांडणी करून परिवहन खात्याचा एक अधिकारी त्याचा युनिफॉर्म घालून त्याचा ड्रायव्हर रस्त्यावरती ई चलान मशीन घेऊन वसुली करतोय याचं व्हिडिओ फुटेज, असे जे जे आरोप मी त्या दिवशी केले होते त्या सगळ्या आरोपांची आज पुरावे मी मुख्यमंत्र्यांच्या हाती दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे की माझे दिलेले पुरावे तपासून घेऊन त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। तर योगेश कदम यांनी त्या सांगितलं आहे की जो डान्स बार आहे तो डान्स बार मी 25 वर्षापूर्वी शेट्टी म्हणून एका व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिला, त्याच्याशी माझा संबंध नाही। या संदर्भातलाच कायदा जो आहे, जो कायदा आहे की तुम्ही डान्स बार लेखी करार कोणाशीही करा, त्याच्यामध्ये तुमच्या ड्युटीज काय आहेत, तुमची लायबिलिटी काय आहे हे 79 सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट उल्लेख आहे, तुमच्या वतीने जरी कोणी असं गैरकाम केलेलं असेल, मिसकॉन्डक्ट केलेला असेल तर तो मिसकॉन्डक्टची जबाबदारी मूळ मालकावर येते। एक तर नोकरनामा भरून द्यावा लागतो आणि त्याचबरोबर तुम्हाला हे सिद्ध करावं लागतं की मी हे असे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले होते। 31 मे 2025 ला जी रेड झाली याच्यामध्ये ते असं म्हणू शकत नाहीत की याच्या बाबतीत मला माहीत नाही, कारण त्याच्या अगोदर दोनदा 2023 मध्ये 10 ऑगस्टला आणि 28 मेला या बारवरती रेड झाली होती। त्यामुळे हे हॅबिच्युअल ऑफेंडर म्हणजे पुन्हा पुन्हा गुन्हे करणारे लोक म्हणून यांची त्याच्यामध्ये नोंद आहे आणि त्यामुळे अशी त्यांना जबाबदारी झटकता येणार नाही। याची जबाबदारी ही त्यांच्यावरच आहे आणि त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मी मागणी केलेली आहे। आता माझ्या मागणीची किती ते त्यांच्याकडे आता मी दिलेत पुरावे, हे सगळे पुरावे तपासून त्यांनी मला सांगितलं की हे सगळे पुरावे तपासून घेतो आणि मग त्यावरती निर्णय घेतो। वाळू उपसा संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे की वाळू उपसा हायकोर्टाने जी परवानगी दिलेली आहे, हायकोर्टाने जी परवानगी दिलेली आहे वाळू उपसा संदर्भात, त्या हायकोर्टाच्या परवानगीनुसार नियमात बसणारी तेवढीच ब्रासची वाळू आम्ही उपसा केली। मी याच्या बाबतीतली हायकोर्टाची जजमेंट देखील त्याला लावलेली आहे। हायकोर्टाने जी जजमेंट दिली आहे, ज्या वेळेला अवैध वाळू उपसा होत होता त्यावेळेला कलेक्टरने ते वाळू उपसा थांबवला, त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला। त्या बाबतीत जी हायकोर्टाची जजमेंट अशी आहे की आपण
त्याला शोकॉज नोटीस न देता आपण त्याच्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे आपल्याला जी कारवाई करायची आहे ती त्यांना शोकॉज नोटीस देऊन ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करून करावी. आणि म्हणून तो विषय जे सांगतायत हा चुकीचा आहे. हायकोर्टाने कुठलीही परवानगी दिलेली नाही. हायकोर्टाने कारवाईचं समर्थन केलेलं नाही. त्यांनी फक्त सांगितलंय की तुम्ही शोकॉज नोटीस न देता कारवाई केलेली आहे. कुठेतरी एकनाथ शिंदे हे समर्थन करताना पाहायला मिळत आहे. याचा अर्थ असा आहे, आपण धर्मवीर पिक्चर बघितला असेल. ज्या धर्मवीर पिक्चरमध्ये एकनाथ शिंदेने स्वतःची अशी प्रतिमा केली होती की आनंद दिघेंनी त्यांना सांगितल्यावरती कुठे आहे रे एकनाथ म्हटल्यावरती त्यांनी जाऊन शेट्टींचे सगळे बार तोडले होते, असा त्याच्यामध्ये एक सीन आहे. म्हणजे मला हे विचारायचं आहे की हे तेच एकनाथ शिंदे आहेत का ज्यांनी डान्स बार तोडले महिलांना त्रास होतो म्हणून, आणि तेच एकनाथ शिंदे आज डान्स बार जो गृहराज्य मंत्र्याच्या नावाने आहे, आईच्या नावाने, त्याला समर्थन देत आहेत. याचा अर्थ एकनाथ शिंदे आपल्या तत्वाशी, आपल्या ध्येयाशी प्रामाणिक नाहीत. खुर्ची वाचवण्यासाठी एक एक आमदाराच्या गैरकृत्यावरती पांघरून ते घालत आहेत. आणि अशा प्रकारे पांघरून घालणं म्हणजे ही त्यांची स्वतःची प्रतिमा खराब करून घेण्यासाठी. एकतर धर्मवीर पिक्चरमधले एकनाथ शिंदे खरेत किंवा कालच्या सभेत बोललेले एकनाथ शिंदे खरेत, याचा निर्णय हा त्यांनीच घ्यायचा आहे. मी आज पुरावे दिलेले आहेत आणि मी दर 15 दिवसांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र देणार आहे की मी दिलेल्या पुराव्यांवरती त्यांनी सांगावं खोटे आहेत म्हणून. एक तर त्यांनी ज्या रेड केल्यात पोलिसांनी, जे पोलीस पंचनामे आहेत, एक तर त्यांनी सांगावं की या खोट्या रेड आहेत किंवा मी दिलेल्या पुराव्याच्या आधाराने त्यांनी कारवाई करावी. या दोनपैकी काहीतरी एक सत्य आहे. मुख्यमंत्र्यांनी जर याच्या बाबतीत निर्णय घेतला नाही तर असं आम्ही समजू की मुख्यमंत्र्यांचं देखील या डान्स बारला अभय आहे किंवा अशा प्रकारच्या कारवायांना त्यांना अभय देत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना याच्यावरती विचार करावाच लागेल. काल आम्ही माननीय राज्यपालांची भेट घेतलेली आहे. या सगळ्या गोष्टी राज्यपालांच्या कानी घातलेल्या आहेत. आता राष्ट्रपतींची भेट घ्यायची नाही घ्यायची याच्या बाबतीतला निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, परंतु राज्यपालांच्या कानावर किंवा राज्यपालांच्या समोर या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. राज ठाकरे काल मातोश्रीवरती आले होते. उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांची भेट गणेशोत्सव मराठी राज ठाकरे मातोश्रीवरती आले होते. उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. अभिष्ट चिंतन केले ते. पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा पुढे सरकू लागल्या. चांगलं आहे ना. घरी जातील अशी चर्चा जर रंगू लागली. या सगळ्या चर्चा प्रत्यक्षात कशा येतील, कशा आणायच्या, हे दोघे भाऊ ठरवतील. याच्यामध्ये माझं किंवा आपलं काही काम नाही. दोन भावांनी केव्हा भेटायचं, कधी भेटायचं, कुठे भेटायचं, हे दोन भाऊ ठरवू शकतात. अनिल परब सारखा कार्यकर्ता हे ठरवू शकत नाही. मी जरा नीट त्याचा अभ्यास करून नंतर त्याच्यावरती उत्तर देणं जास्त सोयीचं राहील. कारण सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा मी शेजारी आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला एक वेगळी सहानुभूती आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीतली कुठलीही गोष्ट करताना मला पूर्ण विचार करूनच त्याच्यावरती कारवाई करावी. मैंने आज जो अधिवेशन हुआ था उसके आखिरी दिन इस महाराष्ट्र के गृह राज्य मंत्री योगेश कदम, इनके मां के नाम से जो डांस बार चल रहा था उसके बारे में एक इशू रेज किया था कि महाराष्ट्र का गृह राज्य मंत्री डांस बार चला सकता है कि नहीं. उसके बारे में उस डांस बार पे
31 मई 2025 में जो कार्रवाई होगी और उस कार्रवाई में 22 बारबालाए, 22 गिराइक और 5 स्टाफ ये लोगों को हिरासत में लिया गया था। वो सब डॉक्यूमेंट्स जो थे, मुख्यमंत्री ने कहा था कि आपके पास में जो भी पुरावा है वो हमको दीजिएगा। मैंने आज 31 मई 2025 को जो रेड हो गई उसके जो एफआईआर की कॉपी थी, उसके पंचनामा की जो कॉपी थी, उसके साथ में जो जो डॉक्यूमेंट्स थे वो सब दिए हैं। उसके साथ जो 2023 में 10 अगस्त 2023, 28 मई 2023 इस दोनों दिन में इसी बार पे रेड हुई थी, उसकी एफआईआर कॉपी, उसके पेपर्स आज मैंने मुख्यमंत्री साहब को दिए हुए हैं। उसके अलावा जो सैंड जो अवैध रूप से खींची जाती है और महसूल राज्य मंत्री जो योगेश कदम है उनके सब कार्यकर्ता इसको खींचते हैं और वो सैंड योगिता डेंटल कॉलेज जो इनका खुद का कॉलेज है, जिसके बोर्ड ऑफ डायरेक्टर्स की लिस्ट भी मैंने आज दी है, जिनके प्रीमाइसेस में पड़ी हुई है बहुत, इसके बारे में जो ड्रोन के फुटेज थे, फोटोग्राफ्स थे, तहसीलदार के रिपोर्ट्स थे, वो सब मैंने आज मुख्यमंत्री को दिए हैं। उसके साथ में परिवहन विभाग का एक इंस्पेक्टर है जिसका नाम है सचिन पाटिल, जिसका ड्राइवर, कॉन्ट्रैक्ट का ड्राइवर, इंस्पेक्टर का ड्रेस डाल के रोड पे वसूली करता है मशीन लेके, उसके भी वीडियो फुटेज, उसके भी फोटोग्राफ्स, उसके भी वर्दी के फोटोज, उसके भी नेम प्लेट्स, सब ये फुटेज मैंने आज मुख्यमंत्री साहब को दी है। मुख्यमंत्री ने मुझे उसी दिन सदन में ये कहा था कि आपके पास में जो पुरावा है वो हमारे पास दे दो, हम कार्रवाई करेंगे। आपको मालूम है गए हफ्ते में मुख्यमंत्री बहुत व्यस्त थे, यहाँ पर नहीं थे, इस हफ्ते में आए हैं, तो मैंने आज उनको ये सब चीजें जो है उनके पास दी है। उन्होंने मुझे ये आश्वासित किया है कि इसके ऊपर मैं देखता हूँ, इसकी मैं इंक्वायरी करता हूँ और मुझे पूरा विश्वास है कि इंक्वायरी होने पे मुख्यमंत्री इस पे कार्रवाई करेंगे। अगर मैंने जो पुरावे दिए हैं वो पुलिस ने किए हुए पंचनामे की ही कॉपी है, राइट ऑफ इंफॉर्मेशन में लिए हुए पेपर्स है, तो उसकी मुझे नहीं लगता कि और जांच कुछ होनी चाहिए। और अगर उसके ऊपर कार्रवाई नहीं होती है तो मुख्यमंत्री की भी इमेज खराब हो जाएगी और हमको ऐसे लगेगा कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री का भी ऐसे चीजों को समर्थन है कि नहीं है। मैंने ये मांगी की है, गृह राज्य मंत्री का इस्तीफा देना ही चाहिए। आप सबूत दे रहे हैं, आश्वासन जता रहे हैं कि मुख्यमंत्री जो है कार्रवाई करेंगे, लेकिन जब मुख्यमंत्री खुद ये कह रहे हैं कि तुम डरो मत, मेरा समर्थन तो पूरा है, तो ऐसे में क्या लगता है कि कार्रवाई। इसीलिए मैं कहता हूं, आपने धर्मवीर पिक्चर देखा होगा, इस धर्मवीर पिक्चर में आनंद दिघे साहब ने एकनाथ शिंदे जी को कहा था कि ये जो डांस बार चल रहे हैं, ये डांस बार का बंदोबस्त करो, और एकनाथ शिंदे खुद जाके इस डांस बार को तोड़ते हैं। अब वो एकनाथ शिंदे सच है या डांस बार को समर्थन देने वाले एकनाथ शिंदे सच है, ये महाराष्ट्र के जनता के सामने का सवाल है। अभी ये एकनाथ शिंदे ने सोचना चाहिए कि ऐसी चीजों को समर्थन देना है या ऐसे चीजों का विरोध करना है। अगर कल उन्होंने खुल के समर्थन दिया है तो ये उनका दुहेरी रूप है। जो एक पिक्चर बनाई थी जिसमें जो सीन बताए थे वो सब गलत है, ऐसे महाराष्ट्र की जनता को समझ में आएगा। देखो, 2.5 साल 2022 से मुंबई कॉरपोरेशन नगर सेवक नहीं है, प्रशासन इसको चला रहा है। इसके ऊपर हमने जो टेंडर्स निकले थे रोड्स के, सीसी रोड्स के, उसके ऊपर हमने आपत्ति जताई थी।
उसमें जो फ्रॉड हुआ है, उसमें जो बेईमानी हुई है, उसके बारे में भी हमने कहा था। ये सब चीजें अभी खुल के सामने आ रही है। और जो लोग बोल रहे इतने साल हमको कोसते थे कि रोड पे गड्ढे गिरे हुए हैं, अब तो हमारी सरकार नहीं है, हम कॉरपोरेशन में नहीं है, लेकिन प्रशासन कौन चला रहा है, उनकी ये जिम्मेदारी है कि नहीं, अब मुंबई की जनता इसके सवाल पूछेगी और पूछना ही चाहिए और इनको जवाब देना होगा, नहीं तो इसका रिजल्ट मुंबई महानगर पालिका में आएगा। इसीलिए मैंने कहा कि इसके जवाब देने होंगे। एमएनएस के कार्यकर्ताओं ने फिर एक बार कानून हाथ में लिया है। कल्याण के कोचिंग क्लास में मारपीट करते हुए नजर आ रहे हैं। वहीं गोरेगांव में फाइनेंस कंपनी में घुसकर मारपीट। इसके बारे में आप जब अभी मुझे बता रहे हैं, मुझे इसके बारे में जानकारी नहीं है। मैं पहले जानकारी लेता हूं, उसके बारे में मैं मेरा वक्तव्य करूंगा। सर, खड्ड्यांच्या संदर्भामध्ये मराठी सांगाल? मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय, कारण की ज्या पद्धतीने सिमेंटचे रस्ते होतील असे सांगितलं होतं. सिमेंटच्या रोडचं कॉन्ट्रॅक्ट काढलं गेलं, आपल्याला माहिती आहे. त्याच्यावरती आदित्य ठाकरे यांनी आक्षेप पण घेतला होता. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्याच्यात झालाय असे आमचे आरोप होते. मुंबई महानगरपालिका नगरसेवक अस्तित्वात नाहीयेत. प्रशासन सगळं कामकाज बघतंय आणि ज्या पद्धतीने प्रशासन हा गैरकारभार करते, हे कोणाच्या इशाऱ्यावर करते आपल्याला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून याचं उत्तर आता प्रशासनाने दिलं पाहिजे किंवा जे प्रशासन हाकतायत त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजेत. रस्त्याची परिस्थिती आपण बघताय, काय परिस्थिती आहे ती. मुंबई महानगरपालिकेला याच्यापूर्वी प्रश्न विचारले जायचे शिवसेनेला. आता याचं उत्तर कोण देणार आहे? प्रशासन देणार आहे का सरकार देणार आहे? हा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे. धन्यवाद.